आज नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचा जनता दरबार सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारचं आयोजन। मुंबई महापालिकेच्या प्रभागाचं आरक्षण जाहीर करा, राज्य निवडणूक आयोगाचे पालिका आयुक्तांना आदेश। आरक्षण नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने प्रभाग आरक्षण जाहीर करण्याचे आदेश। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना 2017 साली जिंकलेल्या 84 जागांसाठी आग्रही, सध्या 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, सूत्रांची माहिती। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून एक है तो सेफ याच्या नाऱ्याचा पुनरुच्चार, भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। महिला वर्गासाठी मुंबईमध्ये बहीण लाडकी भाऊबीज दिवाभाऊंची कार्यक्रम राबवणार, सर्व अभियान ताकदीने राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये सूचना। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये 100% महायुती, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या धक्क्यातंत्र। आजपासून विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा। युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, याबाबत चर्चा, वाद नको। युतीबाबतच्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, तर आपापसामध्ये राजकारण दिसलं तर त्यांना निवडणुकीतून बाद करेन, नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी, पालकमंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचं भावी महापौर म्हणून बॅनर झळकले। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार, त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण। बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप, मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचा उल्लेख। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेकडून शंका उपस्थित। सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपत, तर विरोधामुळे दिलीप मानेंचा पक्षप्रवेश वेटिंगवर। धुळे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार, 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत प्राप्त सूचनांवर सुनावणी, तर अंतिम यादी 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती। सीडीसाठी जळगावातील घरी चोरी झाल्याचे खडसेंचे संकेत, चोरट्यांनी खडसेंच्या बेडरूममधील काही सीडी चोरल्या, मात्र कामाच्या सीडी दुसऱ्या ठिकाणी असल्याची खडसेंची माहिती। बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल। रोहित पवारांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं। गँगस्टर निलेश घायवळ भूमाफियाही असल्याचं समोर, घायवळनं 2022 ते 2023 या काळामध्ये 12 जणांकडून 58 एकर जमीन विकत घेतल्याचं उघड, तर गुन्हेगारीतून मिळवलेला पैसा वैध दाखवण्यासाठी जमिनीचा व्यवहार केल्याचा पोलिसांचा संशय। निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर, फसवणुकीसाठी शेतकऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतल्याचं समोर। या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।